यवतमाळ जिल्ह्यातल्या नेर येथील निर्मल बन्सी लॉन येथे इंग्लिश हायस्कूलमध्ये 1975-80 मध्ये 10वी शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थी व विद्यार्थिनी एकत्र येऊन मैत्रीबंध स्नेहमिलनाचं आयोजन करण्यात आलं। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गुरुवर्य पंजाब जवादे व्यासपीठावर उपस्थित होते। प्रमुख पाहुणे म्हणून मदी पांडे, कृष्णराव देशमुख, अंबादास भागवत, आनंद काळे, सुरेंद्र खोडवे, मधुकर साव, उमेश गावंडे मंचावरती विराजमान होते। अध्यक्षांच्या शुभ हस्ते व पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये सरस्वती माता प्रतिमेचे पूजन करून हार अर्पण व दीप प्रज्वलन करण्यात आलं। यामधील शिक्षक विद्यार्थी यांचे निधन झाल्यामुळे त्यांना सर्व मित्र परिवारातर्फे श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। यावेळी विद्यार्थिनींनी त्यावेळच्या आठवणींना उजाळा देत आपापले मनोगत व्यक्त केले। कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता इम्तियाज लकडकुटा, प्रकाश बांगड, गोपाल राठी, विवेक पांडे, किशोर येवले, दिलीप जयसिंगपुरे, सुरेखा राऊत, निलिमा पांडे यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता अथक परिश्रम घेतले। यावेळी सर्व मित्रमैत्रिणी सहपरिवार उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पूर्णिमा इंगोले तर प्रास्ताविक सुनील धोटकर, आभार नितीन माकोडे यांनी मानले। आम्ही 1975 ते 80 या बॅचच्या सगळ्या विद्यार्थिनी आणि विद्यार्थी जवळपास 43 वर्षानंतर आज आम्ही एकत्र भेटतोय। आमच्या वेळेचे जे मुलं होते, मग त्याच्यात प्रकाश बांगड असो, दिलीप जयसिंगकर असो, विवेक पांडे असो, इम्तियाज भाई असो, म्हणजे सगळी जी मंडळी होती या सर्व मंडळींनी यात चांगलं छानसं, नितीन माकोडे असो, सुनील भाऊ धोटकर असो, या सगळ्या मंडळींनी चांगल्या प्रकारचं नियोजन आयोजन केलं। आणि विखुरलेले जे आमचे सगळे विद्यार्थी होतो, आम्ही त्यावेळेचे मैत्रिणी होतो, मित्र होते, हे सगळ्यांना एकत्र आणण्याचं काम त्यांनी फार मोठं मोलाचं काम केलं। कारण इथे पाहिलेले चेहरे आम्ही 1980ला मॅट्रिक झालो, त्यानंतर आम्ही कधीच पाहिले नाही, ते आज पाहिले। आणि आज असं वाटायला लागलं की आम्ही 60 वर्षाचे, 58 वर्षाचे, 61 वर्षाचे नाही, तर आम्ही त्यावेळेचे जे होतो 13, 14, 15 वर्षाचे तेच विद्यार्थी आज आमच्यामध्ये, तीच गुरमी आणि तोच आनंद आज सर्वांच्या चेहऱ्यावर दिसत आहे। असं आम्हाला वाटूनच राहिलं नाही की आम्ही एवढे वयस्कर झालो। आता इथे असलेले बहुतेक सगळे आम्ही आजी आजोबा आहेत, पण असं वाटूनच नाही राहिलं। असं वाटायला लागलं की आम्ही त्यावेळेचे ते शालेय विद्यार्थी, म्हणजे कॉलेजचे पण नाही, शालेय विद्यार्थी वाटायला लागलं। आणि हा आनंद आम्ही कशातच मोजू शकत नाही। म्हणजे अशी वेळ, अशी घटका, असं एकत्रपणा, ही आपुलकी, हे प्रेम, हा जिव्हाळा यानंतर कधी मिळणे फार दुर्लभ आहे। कारण नाही भरोसा क्षणिक, प्रत्येकाच्या जीवाचा भरोसा नाही। आज भेटलो, उद्या भेटेन नाही भेटेन याची शंका आहे, पण आज या सर्व आमच्या मित्रांनी ह्या योग जुळून आणला आणि सर्व मैत्रिणीसुद्धा त्यात सहभागी झाल्या। विशेषतः सहकुटुंब, सहपरिवार आम्ही आलो आणि त्यात एक महत्त्वाचं म्हणजे आम्हाला आमचे आज जे जिवंत असलेले 7 शिक्षक मिळाले। आज ते वयस्कर आहेत, 80-90च्या जवळपासचे शिक्षक आहेत आणि त्यांनी आमच्या कार्यक्रमाला हजेरी लावून आम्हाला आशीर्वादपर मार्गदर्शन केलं। हाही एक आनंदाचा क्षण आमच्या जीवनामध्ये झाला। न भूतो न भविष्यते आणि कधी न घडणारा असा योग आज या सर्व मित्रमैत्रिणीच्या माध्यमातून जुळून आला। आम्हाला वेगळाच आनंद जो बालपणी मिळाला होता, कदाचित आम्ही त्याची अपेक्षा केली नव्हती, त्यावेळेस आम्ही मजेत जगत होतो, पण तो आनंद आज आम्हाला अनुभवायला मिळाला की किती सुंदर ते जीवन होतं। आणि तोच जीवन आज आम्हाला एक दिवसाच्या का होईना या स्नेहमिलनाच्या निमित्तानं अनुभवायला मिळतं, यात आम्हाला खूप आनंद आहे। नवनाथ दरोई, विदर्भ न्यूज, नेर।